जय जय हा ठीक आहे. रघुवीर समर्थ. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. तर या दोन गोष्टीवर आपण आज विचार करणार आहोत. म्हणजे साधनेच्या पायऱ्यातील 33वा आणि 40वा, 33 आणि 34 या दोन पायऱ्या आपल्याला आज पाहायच्या आहेत. एकांते सुखमास्यताम म्हणजे साधकाने एकांतात सुखाने बसावं आणि परतरे चेतस समाधीयताम आणि एकांतात बसून त्याने परब्रह्म स्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर करावं. या दोन्ही गोष्टी आता ही अगोदरच्या सगळ्या प्री जेवढ्या होत्या 32 त्या सगळ्या आपण जर पूर्ण केल्या तर साधक एकांतात स्वस्थपणे बसू शकतो आणि परब्रह्म स्वरूपामध्ये चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रयत्नच म्हणतो मी, कारण शेवटी आपापल्या साधनेवर अवलंबून आहे की आपलं चित्त किती स्थिर झालं त्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये. म्हणजे ह्या जगाची जी बाधा आहे, जगाचं जे बाधितपणा आहे, तो आपल्या दृष्टीने किती कमी झाला हा ज्याचा त्याने अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून एकांते सुखमास्यताम याबद्दल आपल्याला आधी सुरुवातीला विचार करायचा आहे की आता एकांतवासामध्ये साधनेला बसण्यासाठी अगोदर त्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे श्रुती सांगते आपल्याला श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्या. तीन गोष्टी आहेत: श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यास. श्रवण, मनन आणि निधिध्यास या तिन्ही गोष्टी आधी आपण साधल्या तर एकांतवासामध्ये साधनेच्या पूर्वी आपण स्वस्थपणे बसू शकतो. बऱ्याच वेळेस आपण जपाला बसतो तेव्हा मनामध्ये काहीतरी बाहेरचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ते इतके प्रबळ विचार असतात की आपलं नुसतं माळ चालू असते, तोंडाने जप चालू असतं, पण त्याकडे आपलं लक्ष नसतं. मन त्या ठिकाणी जोपर्यंत आपलं केंद्रित होत नाही तोपर्यंत त्या जपाचा कुठलाही प्रभाव आपल्या स्थितीवर होत नाही. म्हणून आपलं मन जे आहे ते विषयाकडे धावत जातं. आणि म्हणून आधी आपण आत्तापर्यंत जे जे काही ऐकलं आहे, जे जे काही अभ्यास केला आहे, त्याचा परिणाम, त्याचं श्रवण जो आहे ते श्रवण आधी आपल्या ठिकाणी दृढ करावं. म्हणून सुरुवातीला जसं म्हटलं वेदो नित्यमधीयताम, अगदी महत्त्वाची ही पहिली पायरी आहे की वेदांचं रोज आपलं वाचन झालं पाहिजे. त्याच्याबद्दल तर आता सांगतात की ते मंतव्य, श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यासितव्य. आता हे काय करायचं आपल्याला यामध्ये की साधकाने आपली वृत्ती जी आहे ती आत्मकार झाली पाहिजे, पण ती होत नाही. याचं कारण काय आहे त्याचा शोध घ्यावा. की आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी आपण ज्ञानप्राप्ती जी करतो त्यासाठी कोणतं इंद्रिय आपलं कामाचं आहे ते अंतःकरण आहे. अंतःकरण जर आपलं शांत असेल, चित्तवृत्ती शांत असतील तर ते ज्ञानप्राप्ती सहजपणे होऊ शकते. पण ज्या साधनाने ते ज्ञानप्राप्ती होते ते साधन काय आहे तर ते सुद्धा अंतःकरणच आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतःकरण आहे. आता मुळामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये अनेक आत्तापर्यंत झालेल्या प्रसंगाचे रागद्वेष, राग म्हणजे प्रेम, द्वेष म्हणजे त्याबद्दलचा मत्सर, द्वेष, काम, क्रोध हे जर विकार आपल्या अंतःकरणामध्ये असतील तर त्या ठिकाणी आपल्याला मल, विक्षेप आणि आवरण हे जे त्रिदोष आहेत त्यामधले मल आणि विक्षेप आपल्या अंतःकरणात असल्यामुळे ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रतिष्ठापन होण्यासाठी काही कुठली तशी सोय नाही. म्हणून आपली वृत्ती किती केली तरी ती दृढ होणार नाही. आणि म्हणून आपलं मन शुद्ध आणि स्थिर असं अंतःकरण पाहिजे असेल तर शुद्ध व स्थिर याच्याऐवजी आपण केवळ बुद्धीच्या योगाने शास्त्राचे श्रवण केले पाहिजे आणि जे श्रवण केलं त्याचं मंतव्य, त्याचं मनन केलं पाहिजे. आणि शेवटी निधिध्यास जे आहे की म्हणजे आपल्या अंतःकरणातले दोष जेव्हा दूर होतात, अनेक दोष आहेत ते जर दूर झाले तर मग कुठल्याही प्रकारचा काम, क्रोध किंवा आपण त्या ठिकाणी असलेली आपली प्रतिक्रिया देणं हे सगळे आपले दोष दूर होतील आणि मग आपलं अंतःकरण जे आहे ते दैवी गुणसंपत्तीमध्ये स्थिर होईल. आणि त्यामुळे मग विवेक आणि वैराग्य हे जागृत राहील. आणि विवेक जेव्हा माणसाच्या ठिकाणचा जागृत होतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की आता आपलं मन जे आहे ते सत्वगुणामध्ये स्थित झाले पाहिजे आणि तमोगुण आणि रजोगुणाचा जो आत्तापर्यंत माझा सहज गुण म्हणून जो आश्रय होता तो आश्रय मी आता तोडून टाकला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा मग एकांते सुखमास्यताम. आता एकांतामध्ये गेल्यानंतर आपण काय करायचं आहे तर श्रुती सिद्धांताच्या नुसार आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सांगितलेले जे गुरुमुखातून आलेले किंवा आचार्याने सांगितलेले जी महावाक्य आहेत वेदांतातील त्या महावाक्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ती महावाक्य आपण यापूर्वी पाहिलेली आहेत.
त्यामुळे आता ही दैवी संपत्ती जी आहे ती जर आपल्याला घ्यायची आहे तर महावाक्यामधला एक विचार आपण सुरुवातीला पाहिला, आपल्या दुसऱ्या श्लोकामध्ये तो झाला की 16वा जो गुण दिला आहे, पायरी दिली आहे, त्यामध्ये आपण पाहिलं श्रुतीशिरोर वाक्यम समा करण्याता, म्हणजे उपनिषदामध्ये वेदांतामध्ये यांना शिरोधारे असलेले महावाक्य जे आहेत ते आपल्या गुरुमुखातून आपण श्रवण करावे. आणि ते आपण मागे पाहिले की श्रुती म्हणजे काय, प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातील वाक्य आहे, महावाक्य. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदामध्ये येतं. त्यानंतर अयम आत्मा ब्रह्म हे अथर्ववेदामध्ये आहे. आणि तत्त्वमसी ते तूच आहेस हे सामवेदातलं महावाक्य आहे. या महावाक्याने त्याच्यावरचं आपण चिंतन करायचं. समर्थ आपल्याला म्हणतात महावाक्याचा जप नाही बोलिला, मग त्याचा जप नाही करायचा, पण त्याचा अनुभव आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे. म्हणून त्याबद्दलचं श्रवण, त्यानंतर त्याचा निधिध्यास, त्याचं चिंतन हे करणं अत्यंत मनाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते मनन केल्यानंतर आपल्या मनामध्ये जर काही शंका असल्या तर आपण त्यामध्ये काय करायचं, मंतव्यामध्ये की श्रुतीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या विरुद्ध काही कोणाचं जर मत असेल तर त्या मताचं आपण खंडन केलं पाहिजे. आणि दुसरीकडे श्रुतीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा किंवा त्या मताचा आपण आश्रय घेतला पाहिजे. म्हणजे सहजपणे आपल्या मनातील सर्व शंकाचे निरसन होत जाईल. आणि म्हणून एकच दृढ निश्चय झाल्यावर आत्म्याचे जसे रूप आहे त्याप्रमाणे आपला स्वभाव बदलणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता एक तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. जन विजन झाले आम्हा, हे विठ्ठलाचं नाम, तुझं नाव घेतल्यामुळे जन आणि विजन, जन म्हणजे लोकांत, विजन म्हणजे एकांत. तर लोकांत आणि एकांत या दोन्ही स्थितीमध्ये असतानासुद्धा तुझ्या नामाचं अनुसंधान हे माझं कायमचं टिकत आहे. आणि त्या अनुसंधानाचा परिणाम काय आहे तर पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रखुमाई. म्हणजे माझी दृष्टी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी ती समोरची वस्तू, एखादा पदार्थ, एखादा माणूस, एखादा जीव, पर्वत, पहाड हे सगळं मला जरी दिसत असलं तरी मुळामध्ये ते मला पहाड म्हणून दिसत नाही, ती वस्तू म्हणून मला दिसत नाही, पण त्या सर्वांकडे मी माझे मायबाप विठ्ठल रखुमाई आहेत या दृष्टीने मी ते पाहतो. यालाच आपण म्हणतो की या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिते. उपाधी म्हणजे आता आपले शरीर हे माणसाची उपाधी आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे जेव्हा मी दृष्टी टाकतो तेव्हा मला त्या ठिकाणी दुसरं शरीर किंवा दुसरा माणूस हे मला न दिसता मी त्याच्या ठिकाणी असलेलं आत्मचैतन्य जे आहे त्या चैतन्याकडे माझं लक्ष जातं. आता ही उपाधी म्हणजे काय, थोडक्यात लक्षात घ्या की पतंग आहे, पतंगाची उपाधी काय की त्याला लावलेलं शेपूट आहे, ती उपाधी आहे. एक शेपूट काढलं, दुसरी शेपूट आपण त्याला पतंगाला लावतो, पण पतंग शेवटी आपण उडवतो. आपली जी कीचेन असते त्या किचनमध्ये जे किल्ले असतात ती प्रत्येक किल्ली म्हणजे ती या किचनची एक उपाधी आहे. ती उपाधी बदलत जाते पण किचन तीच राहते आपली. तसं सिम कार्ड बदलत जातं पण हँडसेट मात्र तोच राहतो. याला म्हणायचं उपाधी. उपाधी म्हणजे आपल्या सिम कार्डसारखी आहे, म्हणजे लगेच आपल्या लक्षात येईल. तसं तुकाराम म्हणतात की पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रखुमाई आणि वन पट्टण एक भाव. वन मी जंगलामध्ये असो किंवा पट्टण म्हणजे एखाद्या नगरामध्ये असो, त्या दोन्ही अवस्थेमध्ये माझ्या मनाचे स्थैर्य जे आहे, एकांत जे आहे ते तसं टिकून राहतं. म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा कुठलाही म्हणजे प्रतिकार किंवा त्याबद्दलचं मत आपण व्यक्त करावं अशी माझी इच्छा होत नाही, कारण मी त्या ठिकाणी शांत स्थिर असा बसलेला असतो. म्हणून अवघा ठाव सरता झाला. आणि शेवटी म्हणतात आठवण आहे सुखदुःखा, म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा कुठलाही परिणाम माझ्या चित्तावर होत नाही. आणि नाचे तुका कौतुके, कारण का नाचतो माणूस आणि का नाचत नाही याचा आपण विचार करावा. जेव्हा आपण 4 लोकांमध्ये भजन चालू आहे तिथे लोक नाचतात पाहतो आपण, तेव्हा आपण का नाचत नाही, त्यामध्ये आपल्या मनामध्ये विचार असतो की मी नाचलेलं बरं दिसेल का, मी नाचल्यावर कोण आपल्याला काय म्हणेल. म्हणजे शेवटी आपण दुसऱ्याचा विचार करतो आणि आपल्या दिसण्या असण्याचा विचार करतो. त्यापेक्षा देहभाव विसरून जो नाचत बसेल, जो विठ्ठलाच्या नावामध्ये रंगून जाईल त्याला बाकीच्या गोष्टीचा विसर पडेल. पण एकच की एक
त्या परब्रह्माशी आपलं एकत्व आहे आणि त्याच्या आनंदासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी मी आता हे नाच केला पाहिजे, भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की एकांते सुखमास्यताम. त्यामुळे त्या एकांतामध्ये आता हा एकांत आपल्याला कुठे प्राप्त होईल, एकांतासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. की आपलं एक स्वव्यतिरिक्त पुरुषरहिते देशे एकांते, म्हणजे स्वव्यतिरिक्त म्हणजे माझ्या व्यतिरिक्त पुरुषरहिते, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दुसरा कोणीही पुरुष नसावा, दुसरा कोणीही नसावा. दुसरा कोणी जर माझ्याबरोबर असेल तर आपल्याला नाईलाजाने तो बोलल्यामुळे आपल्याला बोलावं लागतं आणि आपला एकांत जो आहे तो एकांताचा भंग होतो. आणि म्हणून केव्हाही साधनेकरता, केव्हाही सत्कर्मासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा आपण एकटंच जायला पाहिजे. म्हणजे माझं तर म्हणणं, सकाळी फिरायला जातो तेव्हासुद्धा आपण एकटेच जायला पाहिजे. 2 जण बरोबर गेले म्हणजे अनायासं दोघे असल्यामुळे त्या ठिकाणी संवाद होतो, सुखसंवाद असेल, वादविवाद असेल, काही ना काही होत असतं. पण जेव्हा आपण एकांतात असतो तेव्हा शब्दाचा स्पर्श पण नाही, शब्द पण बोलण्याची गरज नाही. आपण मनाने एकदम शांत चित्ताने सकाळचं फिरणं जे आहे, संध्याकाळचं फिरणं जे आहे ते आपण करू शकतो. पण आपल्याला ती सवय नसते म्हणून आपण काय करतो, एक मोबाईल बरोबर घेऊन जातो आणि मी एकटा आहे ही जाणीव आपल्याला जास्त त्रास देते. आणि म्हणून ही जाणीव असल्यामुळे लगेच आपण कोणाला तरी फोन करतो आणि फोन केला की मग पुन्हा आपल्या विषयाकडची धाव सुरू होते आणि मग एकांतातलं आपलं जे चिंतन आहे निधिध्यासितव्या ते सगळं आपलं बंद पडतं. म्हणून एकांतामध्ये स्वव्यतिरिक्त पुरुषही रहिते आणि देशे एकांते. देशे म्हणजे अशा ठिकाणी आपण एकांतामध्ये राहतो. म्हणून कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी नसावं. आणि कारण काय होतं की दुसऱ्याने बोललं की त्याच्या कल्पनेतून किंवा एखाद्यास असं होतं की आपण त्या ठिकाणी जाऊन बसलो, आता कुठेही व्यवधान नाही आपल्या मागे, मग आपल्या मनानेच आपण काहीतरी कल्पना करतो. मनाने कल्पना कशी, सज्जनगडावर गेलो आपण, त्या चाफळच्या वर्गाला आपण गेलो. चाफळच्या वर्गाचं एकांत स्थान म्हणजे ते आपलं शिंगणवाडीचा मारुती. आपण ज्या टेकडीवर जाऊन त्या मारुतीपाशी बसतो ते खरं एकांताचं स्थान आहे. पण तिथे गेल्यानंतर आपणच विचार करतो मग काही वेळानंतर, अरे 15-20 मिनटं झाले मी एकटाच आहे या ठिकाणी, अजून कोणी कसं आलं नाही दर्शनासाठी. म्हणजे पुन्हा आपण लोकांची अपेक्षा करतो आणि एकांताचा भंग करतो. असं न होता त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे मागे 2-4दा मी आणि श्रीपाद जेव्हा त्या ठिकाणी गेलो त्या मारुतीपाशी बसून आम्ही सगळे 205 मनाचे श्लोक व्यवस्थितपणे म्हटले आणि देवाच्या दयेने, देवाच्या कृपेने त्या ठिकाणी तिसरं कोणीही आलं नाही आणि तो झाला एकांत. असा एकांत आपल्याला मिळाला पाहिजे. पण एकांतामध्ये आपण असताना पुन्हा जर आपण त्या सगळा व्यवहार करू लागलो, या म्हणजे विषयाबद्दलचं प्रेम आपलं वाढत गेलं तर मग त्या एकांतात जाऊन उपयोग काय. आणि म्हणून जिथे माणसाची कमी वर्दळ असेल, जंगल आहे, नदीकाठ आहे, डोंगर पर्वत आहे, अशा ठिकाणी एकांतामध्ये हे योग्य असं स्थान आहे. आणि मग त्या ठिकाणी बसून आपण एकांते सुखमास्यता म्हणजे आपलं चित्त त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करू शकतो. आणि म्हणून हा एक त्या ठिकाणचा गुण आहे. मागे आम्ही तुकाराम महाराजांच्याकडे गेलो होतो देहूला, मोटरसायकलवर मी आणि श्रीपाद गेलो. तेव्हा तिथून आम्ही भंडाऱ्याच्या डोंगरावर गेलो. त्या डोंगरावर जिथे तुकाराम महाराज बसत होते आणि ती सगळी अभंगाची रचना झाली गाथ्याची, ते ठिकाण पाहिलं. ते ठिकाण पाहिल्यावर इतकं छान वाटलं, वारा इतका सुंदर होता आणि खूप पवित्र असं ठिकाण त्या ठिकाणी. आणि सहजपणे आमचा श्रीपाद असं म्हणाला की या ठिकाणी बसल्यावर जर एवढा छान एकांत आहे मग ते अभंग सुचणार नाही तर मग काय सुचेल माणसाला. आणि म्हणून त्याला ते जाणवलं की या ठिकाणचा एकांत काही वेगळाच आहे. आणि म्हणून असं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण आपल्या प्रापंचिक शब्दाने कुठल्याही परिस्थितीचा भंग करू नये, त्या शांततेचा भंग करू नये. एखाद्या मंदिरामध्ये प्रवचन सुरू आहे, सगळे शांततेने ऐकत आहेत, मग आपण जाऊन तिथे घंटी वाजवून सगळ्यांमध्ये विक्षेप तयार करतो आणि त्याचं पाप आपल्याला लागतो. ह्या सगळ्या गोष्टीचं सुद्धा चिंतन साधकाने नेहमी केलं पाहिजे. आणि ते करत गेलं म्हणजे हळूहळू आपली चित्तवृत्ती एका म्हणजे विषयापासून दूर जाऊन एकांतामध्ये स्थिर होऊ लागते. म्हणून एकांते सुखमास्यता. आणि पुढे आहे की परतरे चेतस समाधीयता. अरे परतरे चेतस समाधीयता म्हणजे आपलं मन जे आहे चंचल आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमादी बलवत धडा हा, की असं माझं मन खूप चंचल आहे, त्याला स्थिर करणं फार अवघड आहे. आणि ते मी कसं करावं ते मला प्रत्यक्ष सांगा. म्हणून विषयाचा संग नसला माणसाला
तर आपलं मन स्थिर राहू शकतं. पण विषयांचा संग नसला तरी माणूस कल्पनेने विषय निर्माण करू शकतो. स्वप्नामध्ये काही नसताना आपण एकदम कुठेतरी विमानात बसलो असं आपल्या लक्षात येतं आणि मग विमानातली माणसं आपल्याशी बोलतात. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी हां प्रत्यक्ष विषयांचा संग नसला तरी कल्पनेने माणूस विषय निर्माण करतो आणि त्या विषयामध्ये माणूस रमत जातो. यावरून असं दिसतं की मन विषयांचा त्याग करो अथवा न करो, आपली वृत्ती मात्र स्थिर राहत नाही. आणि म्हणून एकांतामध्ये जाऊन विषय त्याग करून विषयवृत्तीने मन व्याप्त होत असेल तर मग एकांताचा फायदा काय? जर तिथे जाऊनसुद्धा जर प्रपंचाचं चिंतन करायचं आहे, मग त्या एकांताचं प्रयोजन काय? आणि म्हणून साधकाने म्हणजे काही लोकांत आणि काही एकांत ऐसा कंठीत जावा काळ असं समर्थ म्हणतात. काही वेळेस आपण इतर समाजामध्ये असावं, पण काही ना काही वेळ आपण एकांतामध्ये बसून आत्मस्वरूपाचं चिंतन हे साधकाने केलंच पाहिजे. परचरे चेतस समाधीयताम्. म्हणजे त्याने परब्रह्मस्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर केलं पाहिजे. आता ते कसं चित्त परब्रह्मस्वरूप कसं आहे तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपोहम. म्हणजे माझं स्वरूप काय आहे की ते नित्य आहे, त्यामुळे अनित्यापासून दूर आहे, अनित्याचा तिथे स्पर्शसुद्धा नाही. शुद्ध आहे, त्यामुळे अशुद्धतेचा स्पर्श नाही. मुक्त आहे, त्यामुळे कुठल्याही बंधन म्हणून नाही. आणि म्हणून स्वरूपोहम ते माझं स्वरूप आहे, ते माझं मूळ रूप आहे. आणि सच्चिदानंद स्वरूपोहम साक्षी स्वरूपोहम. साक्षी म्हणजे मी या जगाकडे त्या साक्षीत्व भावनेने अखंडपणे पाहत गेलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी माझ्यासमोर घडत आहेत त्याबद्दलचा कुठलाही प्रतिकार माझ्या मनामध्ये नसावा, राग आणि द्वेष माझ्या मनामध्ये नसावा. जे आत्मस्वरूप प्रगट केले त्या स्वरूपाची जी वृत्ती आपण निर्माण करावी आणि आपली निर्गुण ब्रह्माची अखंड निधिध्यासना करावी. आता शास्त्रश्रवण ही साधना आधीच झालेली आहे. म्हणजे आता काय तसा एखादा शब्द उच्चारला, घट म्हणला की घट म्हणल्याबरोबर त्या शब्दाबरोबर आता आपण आपलं चिंतन सुरू व्हायला पाहिजे. घट म्हटलं की एक माठ सुगडं हे सगळं आपल्याला दिसतं, पण घट म्हणल्याबरोबर त्याच्या पलीकडे असणारी जी गोष्ट ती आपल्याला दिसली पाहिजे. चैतन्य असे सर्वगत. घट शब्दावर माती आहे आणि मग ती माती त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते माती आहे. जो घट आपल्याला दिसत आहे तो त्याचं विकृत स्वरूप आहे, ते बदललेलं स्वरूप आहे, पण मूळ स्वरूप ती माती आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अलंकार आणि सोने ही सगळी उदाहरणं आपल्याला अध्यात्मामध्ये नेहमी आपल्या ओळखीची झालेली आहेत आणि इतकी ओळखीची झाली की त्यामधनं आता काही वेगळं आपण ग्रहण करावं असं माणसाला वाटतच नाही. पण हे चुकीचं आहे. अलंकार आणि सोने यामध्ये सोनं जे आहे त्याला महत्त्व म्हणून या देहामध्ये जे चैतन्य असे सर्वगत देहामध्ये असणारा जो आत्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे, त्याकडे साधकाने जास्तीत जास्त आपलं लक्ष केंद्रित केलं तर साधक हा परब्रह्मस्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर करू शकतो. आणि असं चित्त स्थिर झालं त्याला आपण सहज समाधी असं म्हणतो. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये जेव्हा होते तेव्हा अमेरिकेमध्ये त्यांना एका महिला मंडळाने भाषणासाठी बोलावलेलं होतं. त्या ठिकाणी ते गेले. त्या स्टेजच्या बाजूला जी छोटी रूम असते त्या रूममध्ये त्यांना त्या ठिकाणी बसवलं होतं आणि बाहेर अजून प्रेक्षक त्या तिथल्या सगळ्या मेंबर्स जे लेडीज मेंबर आहेत त्या अजून यायच्या होत्या. त्या येईपर्यंत स्वामीजी त्या ठिकाणी एक 5 मिनटं थांबले असतील एका ठिकाणी आणि एकांतामध्ये ते असले स्वामीजी की पुन्हा परतरे चेतस समाधीयताम. परब्रह्मस्वरूपामध्ये ते स्वतःचं मन स्थिर करून त्या ठिकाणी शांत असे बसलेले होते. आणि 5-1 मिनटं झाल्यानंतर तिथल्या त्या प्रमुख बाई आल्या आणि त्याने सांगितलं, स्वामीजी इट्स टाईम फॉर युअर लेक्चर नाव. एवढं सांगितल्यावर लगेच ते जागृत झाले, पुन्हा देहबुद्धीवर आले आणि त्याने उठता समोरच्या आरशामध्ये आपला फेटा वगैरे सगळं जरा नीटनेटकं करून घेतलं. त्या बाईंना असं वाटलं की आता हा महिला मंडळामध्ये भाषण देणारा हा तरुण मुलगा आहे आणि म्हणून हा तरुण स्वतःचं सौंदर्य आरशामध्ये न्याहाळत असेल तर त्याचं उत्तर स्वामीजी नंतर त्या बाईंना पत्रामध्ये जेव्हा कळवतात तेव्हा त्या बाईंच्या लक्षात येतं की त्या ठिकाणी स्वामीजी जे आहेत ते परब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर होते. आता आपल्याला पुन्हा या जगामध्ये यायचं आहे, या सगुणामध्ये यायचं आहे आणि मला माझं कार्य करायचं आहे आणि त्यामुळे आता मला देहबुद्धी धारण केली पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळेस त्या आरशामध्ये पाहत होतो असं स्वामीजी नंतर आपल्याला सांगतात. म्हणजे एकच गोष्ट, ती आरसा जो आहे तो आपल्याला
प्रापंचिक माणसाला जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्या विषयाकरता धाव जे आहे, ओढ जी आहे ती वाढवते, म्हणजे देहबुद्धी वाढवते. पण स्वामीजीसारखे एकांतामध्ये स्थित असणारे जे सत्पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी परब्रह्मस्थिती त्यांची स्थिर असल्यामुळे त्यांना त्या म्हणजे विषयाचा कुठलाही प्रकारचा स्पर्श झालेला नसतो. म्हणजे अशी ही सहज समाधी त्यांना प्राप्त झालेली असते. म्हणून ही समाधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावी आणि त्या दृष्टीने आपण अखंडपणे एकांतामध्ये आपलं चिंतन सुरू असले, स्वरूपाकडचं आपलं लक्ष केंद्रित केलं तर मग आपण म्हणू शकतो की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धोनी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईल आणि मन जे आहे हे मन कुठे जाईल, विषयाच्या ठिकाणी तरी गेलं तरी तुकाराम महाराज म्हणतात विषय तो आम्हा झाला नारायण. म्हणजे विषय जरी माझ्यासमोर असला तरी त्याच्या ठिकाणी मी नारायणाचं स्वरूप पाहत आहे. यालाच आपले ज्ञानेश्वर माऊली याला चिद्विलासवाद म्हणतात की सगळं माझ्यासमोर जे जे दिसतं ते मूळ स्वरूपात जे आहे ते ब्रह्मच आहे, परब्रह्मच आहे. मुक्ताबाईंचा अभंग आपल्याला नेहमीसाठी फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच माती नाना भिंती परळ आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे एकच तंतू नाना पटू बाळ्या आणि बुगडे. म्हणजे एकच तंतू, कापसाचा एकच धागा असतो, ते अनेक धागे मिळून ते वस्त्र तयार झालं, त्यामध्ये वेगवेगळी वस्त्र तयार झाली. पण हे सगळं झालं तरी मुळामध्ये तो धागा जो आहे, तो कापूस जो आहे तो त्या ठिकाणचं त्याचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून या अधिष्ठानाचा विसर न पडता माणसाने साधना करावी. अधिष्ठानाकडे जास्त लक्ष दिलं तर मग बाहेरच्या ह्या उपाधीकडचं लक्ष हळूहळू माणसाचं कमी होतं. म्हणून विवेकाचं जे म्हणतात विवेक जे आहे ते विवेकाने सुखाची प्राप्ती आहे आणि अविवेकाचे फळ ते दुःख. आणि म्हणून साधकाने विवेक आणि वैराग्य हे जागृत ठेवलं तर गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदापि चिंतयेत. भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. म्हणून मुमुक्षु साधकाने क्रमाक्रमाने आपलं मन जे आहे ते विवेकबुद्धीने सर्व विषयांपासून निवृत्त करावं. उपरमेत म्हणजे त्याचा अर्थ लय करावा असा होत नाही, पण मनाच्या कारण मनाच्या लय अवस्थे जेव्हा असते तेव्हा त्या ठिकाणी माणसाला झोप येते. म्हणून श्रवण मननाने ब्रह्मज्ञानाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि ब्रह्मज्ञान हे निशंक आणि सुस्पष्ट झालं पाहिजे आपल्याला. आणि मग अशी अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा एकांतामध्ये आपण सुखमास्यता म्हणजे सुखाने सहजपणे आपण एकांतामध्ये बसू शकतो. त्यामुळे आता एकांतामध्ये जेव्हा एकटा प्रवास करतो, मी प्रवास जेव्हा एकट्याने करतो तेव्हा मला खूप आनंद होतो की आता आपण एकटे आहोत. काही ठिकाणीचं असं आहे की कोणालाच काही म्हणजे हे आपली प्रतिक्रिया द्यायची नाही. असं जर केलं तर मग 1-2 तासाचा प्रवास झाल्यावर मला असं वाटतं की अरे आपल्या शेजारच्या माणसांना असं वाटत असेल की या माणसाला ऐकू येतं की नाही, या माणसाला बोलता येतं की नाही. म्हणजे अशी शंका त्यांना आली पाहिजे. एवढं आपण स्थिर बसलं पाहिजे, आपले व्यवहार आपण केले पाहिजे. पण कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपण जर बसलो तर त्यांना जर वाटलं की हा बहिरा आहे तर हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना, कारण मग त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंगच येणार नाही. त्यांना वाटलं की हा मुका आहे, मग त्यांच्याशी संवाद करण्याचाही प्रसंग येणार नाही. आणि म्हणून आपली इंद्रिय जे आहे ती आपण म्हणजे एका दृष्टीने त्यांना कुलूप लावून टाकल्यासारखं आहे. आणि ज्यामुळे बाहेरच्या विषयांचा संग आपल्या चित्तामध्ये होणार नाही आणि म्हणून चित्तामध्ये आपल्या परब्रह्माचं स्वरूप हे अखंड राहील. अशी याला साधनाच म्हटलेलं आहे. ही साधना आपण केली पाहिजे. म्हणून प्रवासामध्ये ही साधना करण्यासाठी जास्त चांगले प्रसंग त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून अखंड आपलं जे चिंतन आहे ते चिंतन आपण करत जावं. बऱ्याचदा एक चिंतन करायचं, डोळे मिटून आपण जेव्हा बसतो तेव्हा विचार करा की आपण आता सातारा बसस्टँडवर आहोत. साताऱ्याच्या बसस्टँडवरची गर्दी आहे ती लक्षात घ्या. आणि मग ती एखादी बस येते, आपण त्यामागे धावतो पळतो, अरे आपली गाडी आली का, बस आली का. शेवटी ती दुसऱ्याची असते, मग पुन्हा आपण परत येतो. म्हणजे हे सगळे हेलकावे खात जेव्हा ती सज्जनगडची बस येते ना आपण बसतो तेव्हा मग आपण सज्जनगडावर पोहोचलो. आपण आता मनानेच हा सगळा विचार करायचा आहे. आणि मग आता त्या पायऱ्या आपण चढत आहोत. आता आपण त्या म्हणजे जी कमान आहे टिळक
लोकमान्य टिळकांची कमान जी आहे त्याच्या पुढे गेलो. आता आपल्याला उजवीकडे सेवा मंडळाचं ऑफिस डावीकडे आहे, उजवीकडे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. अजून पुढे गेलो की संस्थानाचं ऑफिस आहे आणि समाधीचं मंदिर आहे, अलीकडे गणपती आहे. म्हणजे हे सगळं आपण पाहत जायचं आणि ह्यामध्ये आपण रमलं पाहिजे या गोष्टींमध्ये. आणि मग रामाचं दर्शन, समर्थांच्या समाधीचं दर्शन, असा अभ्यास रोज आपण करत गेलो तर साहजिकच विषयाकडची धाव कमी होईल आणि आपलं जे आत्मचिंतन आहे ते आत्मचिंतन चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला तो मार्ग सहजपणे सापडेल. आणि म्हणून या ठिकाणी या 2 साधना आपण आज पाहिल्या. एकांते सुखमास्यताम परतरे चेतसमाधीयताम. आता उद्या आपण पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदम तद्बाधितम दृश्यताम याचा विचार आपण उद्या करूया. मला वाटतं आता वेळ तशी झालेली आहे आपली, तर आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.